परळी येथे सहदेव सातभाई यांच्यावर जो प्राणघातक हल्ला झाला होता त्या अनुषंगाने त्यांच्या प्रकरणामध्ये ज्या 7 जणांवर मकोका लावण्यात आला होता त्याच्यापैकी 5 जणांचा मकोका हा पोलीस महानिरीक्षकांनी रद्द केला आहे, म्हणजे त्यांचे नाव मकोकामधून वगळले आहेत. फक्त 7 जणांपैकी 2 जणांचेच मकोकामध्ये नावं ठेवलेले आहेत. विशेष बाब व आश्चर्याची बाब अशी आहे की ज्या 5 जणांचे मकोकामधून नाव वगळले आहेत त्याच्यामध्ये गोट्या गीतेचं नाव पण वगळलेलं आहे. म्हणजे ज्यावेळेस सहदेव सातभाई प्रकरणाचं चार्जशीट किंवा कागदपत्र हे पोलीस महानिरीक्षकांकडे बीड व परळी पोलिसांनी पाठविले त्यावेळेस महाराष्ट्राच्या पोलीस महानिरीक्षकांना असं वाटले की गोट्या गीते हा सराईत आरोपी नाहीये, हा फार सज्जन माणूस आहे, म्हणून त्याचं नाव हे मकोकामधून वगळलं असन किंवा बीड किंवा परळी पोलिसांनी पोलीस महानिरीक्षकांना गोट्या गीतेची गुन्हेगारी पार्श्वभूमी गुन्हेगारी व त्याच्यावर असणाऱ्या मुळात गुन्हे केस हे पोलीस महानिरीक्षकांना सांगितले नसतील. ह्या 2 बाब असतील. पण गेल्या 4 दिवसापूर्वी अंबाजोगाई कोर्टामध्ये चार्जशीट दाखल झालेला आहे सहदेव सातभाई प्रकरणातलं. त्याच्यामध्ये गोट्या गीते व त्याचे 4 सहकारी ह्यांचे नाव मकोकामधून वगळण्यात आलेले आहेत. ही किती हास्यास्पद बाब आहे. म्हणजे गोट्या गीते हा दिवसा ढवळ्या लोकांच्या दारात जातोय, त्यांचं जिवंतपणी त्यांच्या दारात जाऊन श्राद्ध घालतोय. त्याचे अनेक व्हिडिओ आपण प्रसारमाध्यमावर पाहिलेले आहेत. तो किती अशा एक वाईट व क्रूर विकृत मानसिकतेचा गुन्हेगार आहे. त्याच्यावर महाराष्ट्रामध्ये असंख्य गुन्हे आहेत. तरीही महाराष्ट्राच्या पोलीस महानिरीक्षकांनी गोट्या गीतेसहित त्याच्या 4 सहकाऱ्यांचे नावं हे मकोकामधून वगळण्यात आलेले आहेत.